नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण एक्सपान्शन ऑफ आयडियाज मधील नवीन टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. पी.बी. शेली. आता शेली हे एक कवी होते, हे तुम्हाला माहिती असेल. तर त्यांच्या ही कवितेतील एक लाईन आहे. आता या ठिकाणी या प्रोव्हर्बचा अर्थ आपण किंवा एक्सप्रेशनचा नक्की अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो स्पष्टपणे, जर काही चुकीचं किंवा वाईट जर दुर्दैवी आपल्या आयुष्यात काही घडलेलं असेल, तर आपण त्याच्यामध्ये खचून जाता कामा नये किंवा आपण धीर सोडू नये. त्यानंतर येणाऱ्या ज्या दुःखांनंतर किंवा वाईट घटनेनंतर कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं होणार आहे किंवा चांगलं घडेल, अशी अपेक्षा ठेवून आपण आपलं आयुष्य पुढे चालू ठेवायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही दिलेले जे स्टेटमेंट आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला परीक्षेला 9वी असू द्या, 10वी, 11वी, 12वी इंग्लिश विषयामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये हे टॉपिक येतात. आणि ह्या स्टेटमेंटला वाचून मग आपण याच्यावर आपलं मत व्यक्त करायचं असतं, जेणेकरून त्यातून आपल्याला 4 मार्क मिळतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचं असतं. बघा, इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी दिसत असेल की बॉक्समध्ये पूर्ण हे उत्तर आपण तयार केलेलं आहे. आता याचं लाईन टू लाईन एक्सप्रेशन की कशा पद्धतीने आपण ते लिहायचं असतं, म्हणजे तुम्हाला ते समजायला हवं. आता इथे पूर्णतः आपण इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, पण खाली आपण त्याचं ट्रान्सलेशन केलं की जेणेकरून तुम्हाला समजावं की नक्की एक्सपान्शन ऑफ आयडियाज कशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. बरोबर. हां, पेपरला लिहिताना तुम्हाला असंच लिहायचं आहे. फक्त तुम्हाला खाली जे ट्रान्सलेशन दिलं हे तुम्हाला समजावं म्हणून त्या पद्धतीने ते तयार करण्यात आलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये एखादी सॅड घटना किंवा वाईट घटना घडलेली असेल, तर त्या घटनेनंतर नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवून आपण पुढे चालत राहणं किंवा आयुष्य जगणं. बघा, आता दिस फेमस एक्सप्रेशन इज फ्रॉम द पोएम द वेस्ट विंड बाय पी.बी. शेली. आता ही जी लाईन आहे किंवा ही जी पोएम लाईन आहे, ही द वेस्ट विंड या कवितेतून घेतलेली आहे, की जिचे पोएट कोण होते? पी.बी. शेली. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. बरोबर. दिस इज द लास्ट लाईन ऑफ शेलीज फेमस पोएम. ही पी.बी. शेली यांच्या पोएममधील शेवटची लाईन आहे. ओड टू द वेस्ट विंड द पोएट डेपिक्ट्स द टेरिबल इफेक्ट ऑफ द वेस्ट विंड इन अ डिफरंट स्फिअर्स. कवी पश्चिमेकडील असणाऱ्या पूर्ण जी काही वाऱ्याचा भयंकर परिणाम हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या गोष्टींमधून चित्रित करण्याचा किंवा तिथे व्यक्त करण्याचा कवितेमध्ये काय करतो? प्रयत्न करत असतो. दिस एक्सप्रेशन गिव्ज ऑप्टिमिस्टिक मेसेज अँड इन्स्पिरेशन टू द पीपल ऑफ द वर्ल्ड. आता हे जे काही वापरलेली जी ही लाईन आहे किंवा हे जे एक्सप्रेशन आहे, एक्सप्रेशन ऑफ स्टेटमेंट, हे जे विधान आहे, हे जगामधील असणाऱ्या भरपूर अशा लोकांना, जगातील लोकांना एक ऑप्टिमिस्टिक मेसेज, एक आशावादी संदेश आणि इन्स्पिरेशन, प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतं. दिस एक्सप्रेशन मीन्स इफ देर आर सॉरोज इन द वर्ल्ड. जर ह्या एक्सप्रेशनचा अर्थ काय होतो? जर आयुष्यामध्ये दुःख असेल, या जगामध्ये जर दुःख असेल, देर आर जॉयज ऑल्सो. तर आनंदसुद्धा आहे. म्हणजे एका बाजूने आपल्याला आयुष्य दुःखी जगावं लागतं, एका बाजूने आपल्याला आनंदी आयुष्यसुद्धा जगावं लागतं. सो वन मस्ट नॉट गेट डिसअपॉइंटेड. म्हणजे कोणीही या ठिकाणी डिसअपॉइंट होऊ नये, कोणीही निराश होऊ नये, आयुष्य हे आनंदाने जगावं. वन मस्ट नेवर लूज होप व्हाईल स्ट्रगलिंग ऑर स्ट्रायव्हिंग व्हाईल चेसिंग वन्स ड्रीम्स. एखाद्या व्यक्तीने स्वप्नांचा पाठलाग करताना जो काही आपल्याला त्रास होईल, अडचणी येतील, संघर्ष करावा लागेल किंवा धडपडावं लागेल, तर तेवढं सर्व करूनही त्यांनी मागे येऊ नये, त्यांनी संघर्ष करत राहावा, जेणेकरून त्याला त्याच्यात यश मिळेल. द लाईन इज अन एपिटम ऑफ ऑप्टिमिझम. ही जी लाईन आहे, ही एक आशावादीचं एक प्रतीक आहे. एपिटम म्हणजे एखादं उदाहरण असणं किंवा एखादं सिम्बॉल असणं, प्रतीक आहे. दो फॉर द प्रेझेंट द कोल्ड विंटर बी द रूलर ऑल अराउंड, यट द व्हेरी अप्रोच ऑफ विंटर मीन्स द इम्पेंडिंग अरायवल ऑफ द स्प्रिंग सीझन सून आफ्टर विंटर. म्हणजे या लाईनचा अर्थ असा होतो की बाबा, या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे की बाबा, हे एक आशावादी प्रतीक सांगणारी लाईन आहे, ओळ आहे. म्हणजे आता जरी सर्वत्र थंड हिवाळा राज्य करत जरी असला, तरी हिवाळ्यानंतर वसंत ऋतूचे नक्कीच काय होणार आहे? आगमन होणार आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्या आयुष्यात दुःख वाटत असलं, तर दुःखानंतर सुख, सुखानंतर परत दुःख किंवा दुःखानंतर परत सुख, ह्या
गोष्टी चालत राहणार, म्हणजे आपण थांबायचं नाही, आपण कंटिन्यू पुढे चालत राहायचं, आपला प्रवास चालू ठेवायचा आहे. विंटर मस्ट ॲट लास्ट कम टू एन एंड. हिवाळा शेवटी संपला पाहिजे. इट मस्ट बी फॉलोड बाय द कलरफुल स्प्रिंग विच ब्रिंग्स कलरफुल फ्लावर्स अँड बर्ड्स विथ सॉंग्स. आणि रंगबिरंगी असणारी फुलझाडे तसेच पक्ष्यांची गोड गाणी गाऊन येणारा रंगबिरंगी वसंत ऋतू आपण पाळला पाहिजे. म्हणजे दुःख आपल्या आयुष्यातलं संपलंच पाहिजे आणि येणाऱ्या सुखाचे क्षण आपण नक्कीच आनंद त्याच्यातून मिळवला पाहिजे. आफ्टर ऑल द सर्कल ऑफ सीझन्स मस्ट कंटिन्यू मूव्हिंग अनहिंडर्ड. म्हणजे हे जे असणारे जे सीझनचं वर्तुळ आहे किंवा ही जी चक्राकार गतीने फिरणारं हे जे काही ऋतू आहेत हे असेच चालू राहिले पाहिजे. म्हणजे आपल्या सुखदुःखांचे असणारे जे काही जे हे चक्र आहे हे असंच आयुष्यामध्ये चालू राहिलं पाहिजे. डेज फॉलोड बाय नाईट अँड नाईट बाय डे. दिवसापाठोपाठ रात्र आणि दिवसानंतर रात्रीनंतर दिवस हा येतच असतो. सिमिलरली इन अ लाईफ. तसंच सेम याच पद्धतीने सिमिलरली इन लाईफ एव्हरी पिरियड ऑफ सॉरो अँड डिस्पेअर हॅज ॲट अ लास्ट टू कम टू एंड. तसंच जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक असणारा आपल्या आयुष्यातील दुःख किंवा आपल्या निराशेचा काळ हा शेवटी संपतोच. इट इज फॉलोड बाय अ पिरियड ऑफ पीस, कम्फर्ट अँड जॉय. आणि ज्यावेळेस दुःख आणि निराशा संपते त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये शांतता, कम्फर्ट म्हणजे आराम आणि आनंदाचा कालावधी किंवा वेळ येते. वी मस्ट हॅव अ फर्म बिलीफ इन द गुडनेस ऑफ थिंग्स अँड हॅव अ स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याला स्वतःवर खूप विश्वास असायला पाहिजे. आपल्या चांगुलपणावर आपल्याला विश्वास असायला हवा. ऑफ थिंग्स अँड हॅव अ स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवर आत्मविश्वास असायला हवा. देर इज नो ओकेजन फॉर अ फिलिंग डिसमेड. म्हणजे असा कोणताही प्रसंग नसावा, अशी ओकेजन म्हणजे एखादी प्रसंग किंवा घटना नसावं की ज्याने आपल्याला निराश आपल्याला फील होईल. डिसमेड म्हणजे निराश वाटणं. इफ होप्स आर ड्यूप्स फिअर्स मे बी लायर्स. जर आशा खोट्या असतील तर भीती खोटी असू शकते. म्हणजे आपण ठरवलेल्या गोष्टी किंवा आपल्या आशापेक्षा जर खोट्या असतील तर भीती नक्कीच आपली खोटी असू शकते. द बेस्ट ॲटिट्यूड इन लाईफ इज दॅट ऑफ अन ऑप्टिमिस्टिक स्टोईक. जीवनातील किंवा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम मोठी गोष्ट म्हणजे काय? आशावादी वृत्ती. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही तर आपण मागे न हटता आपण नेहमी ती गोष्ट मिळेल ह्या अपेक्षेने जगत राहणं किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपण म्हणतो ऑप्टिमिस्टिक टून. पुढे जॉयज अँड सॉरोज शुड बी ट्रीटेड इन देअर ओन स्ट्राईड. सुखदुःख हे नेहमी आपण आपल्या आपल्या स्ट्राईडने म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने किंवा आपल्या आपल्या वेने आपण ते हाताळले पाहिजेत किंवा त्याच्यावर तशी मात केली पाहिजे. दे शुड बी गिवन इक्वल ट्रीटमेंट. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. रॉबर्ट ब्राउनिंग वॉज अ हायली ऑप्टिमिस्टिक पोएट. आता रॉबर्ट ब्राउनिंग हे एक ब्रिटिश पोएट आहेत की ज्यांनी म्हणजे ते एक आशावादी कवी की त्यांच्या कवितांमधून भरपूर काही त्यांनी चांगल्या प्रकारे आयुष्याला कसं आपण होपफुली घेतलं पाहिजे किंवा आशावादी पद्धतीने समजून घेतलं पाहिजे हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. ही हॅड अनदर वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे की एक चांगला मार्ग असायला पाहिजे असं ते सांगतात. इफ ही एव्हर हॅड टू फेस फेल्युअर इन लाईफ ही कन्सोल्ड हिमसेल्फ बाय टेलिंग हिमसेल्फ दॅट ही विल गेट हिज रिवॉर्ड फॉर ऑर सक्सेस इन हेवन ऑर इन द नेक्स्ट लाईफ. जर आपल्या आयुष्यामध्ये इफ ही एव्हर हॅड टू फेस फेल्युअर इन लाईफ, जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला फेल्युअरला म्हणजे अपयशाला सामोरे जावं लागलं, ही कन्सोल्ड हिमसेल्फ ते स्वतःलाच सांत्वना देतात, स्वतःलाच सांगतात काय? बाय टेलिंग हिमसेल्फ दॅट ही विल गेट हिज रिवॉर्ड ऑर सक्सेस. त्यांना मिळणारं जे रिवॉर्ड आहे, बक्षीस आहे किंवा यश आहे ते त्यांना एक तर स्वर्गात मिळेल किंवा नक्कीच इन द नेक्स्ट लाईफ म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये मिळेल. वन फेमस सायकोलॉजिस्ट ऑफ फ्रान्स टॉट द आर्ट ऑफ ऑटो सजेशन. आता याचा अर्थ असं होतो की फ्रान्सच्या एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने पुरुषांना स्वयंसूचना देण्याची कला शिकवली. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण इतरांचं काही अवलोकन करण्यापेक्षा इतरांचं ऐकण्यापेक्षा आपण स्वतःच्या सेल्फ इव्हॅल्युएशनने पुढे जायला हवं असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. ही ॲडवाईज देम टू से अन टू देमसेल्स. ते या ठिकाणी सांगतात की स्वतःशीच म्हणण्याचा त्यांनी या ठिकाणी सल्ला दिलेला आहे. एव्हरी डे इन अ एव्हरी वे. दररोज सर्व प्रकारे. आय गेट बेटर अँड बेटर. मी चांगले आणि माझ्या आयुष्यामध्ये थोडंसं प्रत्येक दिवस चांगलंच होत जाईल. ऑटो सजेशन फॉर अ बेटर अँड हॅपियर लाईफ इज द ग्रेट आर्ट इन मॉडर्न डे लाईफ. स्वतःचं सजेशन देणं किंवा स्वतःला सल्ला देणं हे आत्ताच्या आधुनिक जगामधली सर्वात मोठी उत्तम कला आहे. विच मॉडर्न सायकोलॉजी हॅज गिवन टू अस. जे आपल्या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने आपल्याला दिली आहे. W.B. Yeats द फेमस पोएट ऑफ अर्ली 20th सेंचुरी सेज. आता W.B. Yeats म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे की W.B. Yeats हे सुद्धा एक इंग्लिश पोएट आहेत की त्यांनी 20th सेंचुरीमध्ये सांगितले कास्ट कोल्ड आय ऑन लाईफ ऑन डेथ हॉर्समॅन पासेस बाय.
म्हणजे जीवनाकडे मृत्यूकडे थंड नजर टाका, घोडेस्वार निघून जातो. म्हणजे याचा अर्थ असा की आयुष्याकडे बघताना आपण नेहमी ऑप्टिमिस्टिक राहिलं पाहिजे, आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ह्या सुद्धा गोष्टी आपल्या म्हणजे घोडेस्वार निघून जातात. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी टर्निंग पॉईंट आपल्याला येत असतात. म्हणजे आपण प्रत्येक वेळी जास्त विचार करणं गरजेचं नाही. टेक अ लाईफ ॲज अ पॉझिटिव्ह असं या ठिकाणी सरळ अर्थ होतो. दस वी मस्ट रेस्ट अश्युअर्ड दॅट आवर सॉरोज इफ एनी आर शॉर्ट लिव्ड अँड अ पिरियड ऑफ जॉयज अवेट अस. अशा प्रकारे आपण स्वतःलाच ॲश्युअर केलं पाहिजे, स्वतःलाच आपण स्वतःचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे किंवा खात्री करून घेतली पाहिजे की हे जे काही सर्व दुःख आहे, जरी हे असेल, हे शॉर्ट लिव्ड आहे, म्हणजे हे थोड्या काळासाठी आहे, अल्पकालीन आहे. पिरियड ऑफ जॉयज अवेट अस, आणि येणारा जो आनंदाचा काळ आहे, इट्स अवेट अस, म्हणजे तो आपली वाट बघतोय किंवा आपण त्याची वाट पाहत आहोत. सच थिंकिंग विल ऑलवेज मेंटेन अवर इक्विपोइज अँड पीस ऑफ माइंड. आणि अशा प्रकारची जी आपली थिंकिंग आहे, आपलं माइंडसेट आहे, आपली विचारसरणी आहे, आपले विचार आहे, हे नेहमीच आपल्या मनाला शांती देतात आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच शांतता कायम राखली जाते. खूप खूप धन्यवाद.